त्यांची हवेली झाली. मी न्याय कुठे मागू, व्यवस्था रंगीन झाली. मग मी म्हणतो की ज्या रस्त्याला जायचं नाही त्या रस्त्याचं नाव विचारायची गरजच काय. खरं तर या मंत्र्याला बुडावर लाथ घालून मंत्रिमंडळातून हाकलून लावलं पाहिजे असं माझं मत आहे. कधी चड्डी बनियान लुंगी बनियान वाले मंत्री, गुंडांना सोबत घेणारे आमदार, आणि आता तर थेट सभागृहात बसून रमी खेळणारे थेट मंत्रीच. अहो, हे चाललंय तरी काय? मंडळी, आपल्या महाराष्ट्राला सध्या एक संवेदनशील कृषी मंत्री हवे आहेत, जे माझ्या बळीराजाच्या जखमेवरती फुंकर घालतील, त्यांचं कष्ट, त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न विधानसभेत मांडतील, त्यावरती तोडगा काढतील. पण आपले कृषी मंत्री मात्र रमी मास्टर बनण्यात व्यस्त दिसतायत. आता आम्ही असं का म्हणतोय यासाठी आधी बघूयात नेमकं घडलंय काय. मंडळी, रोहित पवार म्हणतात तसं शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यातले 8-8 शेतकरी रोज स्वतःला संपवत असताना सुद्धा काहीच काम नसल्यासारखे आपले हे कृषी मंत्री रमी खेळत बसलेत, ज्यावरती मी रमी खेळत नव्हतो तर ऍड स्किप करत होतो असं यांचं म्हणणं आहे. पण जर तो व्हिडिओ पाहिला तर कुठे ती ऍड आहे असं दिसत नाहीये. आणि म्हणूनच रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा, कर्जमाफी, भावांतरांची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकवण्यासाठी आपला आजचा हा खटक्यावर बोटचा थेट सवाल. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयसभरीचा हा स्पेशल सेगमेंट, ज्याचं नाव आहे खटक्यावर बोट. आणि आजचे आपले पाहुणे आहेत शेतकरी नेते राजू शेट्टी. राजू शेट्टीजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल माणिकराव कोकाटेंचा सभागृहातला. हो, असा हा, व्हिडिओ बघण्याचं भाग्य मला मिळालं असं म्हणावं, काय दुर्भाग्य लाभलं हे म्हणावं मला कळत नाही. काय प्रतिक्रिया, काय शेतकरी नेते म्हणून एका कृषी मंत्र्यांच्या अशा पद्धतीचा जो व्हिडिओ बाहेर येतो त्यावरती तुमची प्रतिक्रिया काय? माझी प्रतिक्रिया देण्याच्या आधी हम्म. मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या 4 ओळी तुम्हाला सांगतो. न्याय व्यवस्था कैकांची रखेली झाली, संसद हिजड्यांची हवेली झाली. मी न्याय कुठे मागू, व्यवस्था रंगीन झाली. अण्णाभाऊ साठेंनी हे 4 ओळी ज्या लिहिल्या आहेत, त्या आजच्या एकूणच व्यवस्थेला अगदी समर्पक अशा पद्धतीनं ह्या ओळी आहेत. अ, विधान भवनाच्या लॉबीमध्ये आमदारांनी हाणामारी करणं काय, कुणी अर्धनग्न अवस्थेमध्ये जेवण चांगलं मिळालं नाही म्हणून वेटरला मारहाण करणं काय, हम्म. कृषी मंत्र्यानं विधानसभेच्या सभागृहामध्ये बसून रमी खेळणं काय. हम्म. हम्म. खरं तर मला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं, की या कृषी मंत्र्यांचे पक्षाचे जे नेते आहेत अजितदादा पवार हम्म. यांनी त्यांना वारंवार समज देऊन सुद्धा हे सुधारत नाहीत. यांनी शेतकऱ्याला म्हटलं की तुम्ही कर्जमाफीचे पैसे लग्नात साखरपुड्यात उधळता. हम्म. यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर केली. हम्म. यांनी अवकाळी पावसात पंचनामा करा म्हणून शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर पंचनामे काय ढेकळाचे करायचे का असं वक्तव्य केलं. हम्म. तर अशा पद्धतीनं वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणं, अ, वाटेल ते बोलणं, हम्म. याच्याऐवजी कृषी मंत्र्यांनी सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे बघितलं असतं तर बरं झालं असतं. आज स्थिती अशी आहे की हवामान खात्यानं इशारा दिलेला होता की मे महिन्यामध्ये की हम्म. तातडीनं पेरण्या करू नका, कदाचित पाऊस लांबण्याची शक्यता आहे. बरोबर. त्यांचं ज्या शेतकऱ्यांनी ऐकलं ते अजूनही पेरणी वाचून वंचित आहेत, कारण त्यांना पेरणी करायची संधीच मिळाली. खरंय. ज्यांनी पेरण्या केल्या त्यांची पीक आता करपून चालली आहेत. दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. हम्म. आणि काही ठिकाणी एवढा पाऊस पडलेला आहे की ती पिकं हातची गेलेली आहे. हम्म. त्यासाठी पंचनाम्याची आवश्यकता आहे. आज परिस्थिती अशी आहे की रासायनिक खतं पुरवणाऱ्या ज्या खत कंपन्या आहेत त्यांचा हम्म. मुजोरपणा एवढा वाढलेला आहे की त्या हम्म. ज्या सबसिडाईज खतं आहेत जी, म्हणजे युरिया असेल, डीएपी असेल, इतको हम्म. असेल, ही खतं घ्यायची असतील तर त्यांची न खपणारी खतं घेतल्याशिवाय, टँकिंग घेतल्याशिवाय तुम्हाला खत मिळणार नाही. हा मुजोरपणा कंपन्यांनी सुरू केला. त्यांची कान धरायची जबाबदारी कृषी मंत्र्याची होती. पण इथं मला कृषी मंत्री कुठंच दिसले नाहीत. तर खरीपाचा सीझन सुरू आहे. अनेक बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे. हम्म. बियाणे उगवलेले नाहीत. दुबार पेरणीचं संकट त्यांच्या समोर आलेलं आहे. बरोबर. पण त्या बियाणे कंपन्यांच्यावर कारवाई करताना कृषी मंत्री कुठंच दिसले नाहीत. हम्म. कृषी मंत्री जर रमी खेळत असतील तर ह्यांना आता काय म्हणावं.
मला वाटतं की देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आपली जबाबदारी टाळता येणार नाही. ते महाराष्ट्राच्या सरकारचे प्रमुख आहेत. भले कृषी मंत्री मित्रपक्षाचे मंत्री असतील तर मुख्यमंत्री म्हणून त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही. मला तर नक्कीच. असं वाटायला लागलेलं आहे की हम्म. देवेंद्र फडणवीस असतील हम्म. किंवा अजितदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, या हम्म. तिघांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना अद्दल घडवायची आहे का? तुम्ही वारंवार आंदोलन करता, तुम्ही वारंवार सरकारला त्रास देतात, तुम्हाला जन्माची अद्दल घडवतो म्हणून तुमच्या उरावर हा कृषी मंत्री बसवला, हम्म. असं हम्म. त्यांना म्हणायचं आहे का काय, असं वाटायला लागलेलं आहे. कारण अत्यंत असंवेदनशीलपणानं या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सध्या सरकार बघायला लागले. अहो, पीक विम्याचा प्रश्न आहे. हम्म. दररोज 8 राज्यामध्ये एकूण 45 लाख शेतकरी कर्जदार आहेत. त्यातल्या 22 लाखाहून अधिक शेतकरी 30 जूनला थकबाकीदार झालेले आहेत. हे बरोबर. हे प्रश्न महत्वाचे नाही आहेत का? आणि मग ह्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे काय नको? आपला पण तोच ते प्रश्न आहे. करण्याच्या ऐवजी जर का हम्म. आपला तोच प्रश्न आहे आणि ह्या तोच ह्या प्रश्न प्रश्न घेऊन आपण ही चर्चा करतोय. मात्र माणिकराव कोकाटेंना सुद्धा आम्ही संपर्क केला. त्यांचं असं म्हणणं आहे की मी कुठल्याही पद्धतीची रमी ही गेम खेळत नव्हतो, तर युट्यूब उघडत असताना त्यावरती आलेली जाहिरात मी स्किप करत होतो. खरं तर विधान भवन हे काही मोबाईल बघण्याचं ठिकाण नाही आहे. आणि कशासाठी स्किप करत होता जाहिरात? तुमचं काम काय आहे? हम्म. सभागृहामध्ये केवळ कृषी खात्याशी संबंधित नाही, कारण महाराष्ट्राचा प्रत्येक मंत्री हा सरकारच्या प्रत्येक धोरणाशी बांधील असतो. सामुदायिक जबाबदारी असते. भलेही त्यांच्या खात्याच्या संदर्भातली चर्चा चालू नसेल, हम्म. पण एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून, एक जबाबदार मंत्री म्हणून त्या चर्चेमध्ये सहभागी होऊन त्याच्यामध्ये नेमकं काय घडतंय त्याच्या नोंदी ठेवणं, ही त्यांची जबाबदारी होती. जबाबदारी. मग कॅबिनेटला मग कशाला बसता म्हणावं? मग तर कृषी खात्याशी संबंधित तेवढा विषय चर्चा करा आणि मग उठून जा ना. कॅबिनेट कॅबिनेटमध्ये सगळ्या विषयाशी चर्चा करायला कशाला बसता मग माणिकराव? बरं, तो व्हिडिओ जर नीट पाहिला तर त्यावरती त्यांचं असंही म्हणणं होतं की ती जाहिरात ज्यावेळेस मी स्किप करायला जात होतो त्यावेळेस ती जाहिरात नेमकी कशी स्किप करायची हे माझ्या पटकन लक्षात आलं नाही. बरं, ही रोहित पवारांनी जी टीका केली, रोहित पवारांनी जो व्हिडिओ ट्विट केला त्यावरती त्यांनी अशा पद्धतीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ठीक आहे, मान्य केलं की त्यांना लक्षात नाही आलं. पण जर खरंच कोकाटेंना जाहिरात स्किप करता येत नसेल, म्हणजे मंत्री पदावरती असलेल्या व्यक्तीला युट्यूब वरती आलेली जाहिरात स्किप करता येत नसेल, तर त्यापेक्षा आणखी मोठं अज्ञान दुसरं काय? मग मी म्हणतो की ज्या रस्त्याला जायचं नाही त्या रस्त्याचं नाव विचारायची गरजच काय? की मुळात मोबाईल काढलाच का सभागृहामध्ये, हा माझा मुद्दा आहे. तू स्किप करायला येतं का न येतं, बाकीच्या हम्म. गोष्टी बघता येतात का त्या बोलू काय मी? मी काय बोलत नाही त्या विषयावर, कारण मी नाही, तुम्ही जबाबदार बोला ना, माणूस आहे. बोललं नाही, 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 परंतु बोललं पाहिजे. अजून मोबाईलवर ते काय 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 बघतात हे सगळं आम्हाला माहिती आहे. परंतु असल्या लंगड्या सबबी त्यांनी सांगू नयेत. जाहिरात स्किप करायला न येणं हे अज्ञानपणाचं लक्षण आहे. मला वाटतं की जो अगदी स्मार्टफोन वापरतात त्यांनी तर असं सांगायचं काही कारणच नाही. पण राजू शेट्टीजी, सातत्याने जर का अशी वादग्रस्त विधानं, वादग्रस्त कृती जर समोर येत असतील तर शांत बसणं योग्य वाटतं का? म्हणजे आता तुम्ही म्हणालात की जबाबदार हा व्यक्ती आहात, मान्य आहे. पण जर मंत्री असलेल्या व्यक्तीची वादग्रस्त वक्तव्यांची रांग लागत असताना शांत बसणं योग्य वाटतं का? खरं तर या मंत्र्याला बुडावर लाथ घालून मंत्रिमंडळातून हाकलून लावलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि हम्म. महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. आणि असा बेजबाबदार माणूस मंत्रिमंडळात राहूच कसा शकतोय, हा माझा त्यांना सवाल आहे. सरकार गांभीर्याने घेत नाहीये का शेतकऱ्यांना? नाही, घेतच नाही हे दिसतं ना. एवढा एकच माणूस एवढ्या चुका वारंवार करत असताना सुद्धा जर का सरकार किंवा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यावर काही कारवाई करत नसतील, हम्म. यांनी कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी असा अपमान केला हो, हो. शेतीचा. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे हे लक्षात घ्या. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. आणि बरोबर. त्या शेती खात्याचा मंत्री जर का म्हणत असेल ओसाडगावची पाटीलकी, आणि मग भले असेल आमचं ओसाडगाव, पाटीलकी पाहिजेच कशाला? हम्म. पहिला या पाटलाला हाकलून लावा. तेच ना, त्यांचं ते वाक्य सुद्धा होतं. त्यानंतर आजकाल भिकारी देखील 1 रुपया घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देतो, असं त्यांचं वाक्य होतं. म्हणजे शेतकऱ्याला भिकारी समजतात का? तसंच झालं. हम्म. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही. म्हणजे हम्म. तुम्ही शेतकरी
जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 5.5 कोटीच्या पेक्षा जास्त संख्या ही शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची आहे. तर हे तुम्ही शेतकरी भिकाऱ्यापेक्षाही खालच्या दर्जाचा आहेत, अशा प्रकारे हिणवलं गेलं आम्हाला. जरा माणिकरावांनी राज्याचं बजेट जरा वाचून बघावं. हम्म. राज्याच्या महसुलामध्ये सगळ्यात जास्त हिस्सा कोणाचा आहे ते बघावं. अहो, जीएसटी मध्ये सगळ्यात मोठा हिस्सा शेतकऱ्यांचा आहे आणि त्याला परतावा नाही. हे यांच्या अंगावर जे काही खादीचे कपडे आहेत ना, हम्म. ते त्याची त्या लॉन्ड्रीवाल्याचे पैसे सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या कराच्या पैशातून जातात. हे विसरू हम्म. नये त्यांनी. पण आता त्याच शेतकऱ्याला गांभीर्यानं घेतलं जात नाहीये असं दिसतंय. हो, असंच म्हणजे सत्तेचा माज ज्याला म्हणतात, तो माज हम्म. आल्यावर अशी भाषा यायला लागते. पण हे महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रानं भल्या भल्यांचा माज उतरवला आहे. हम्म. या सरकारमध्ये जे जे कोणी आता माजाला आलेले आहेत, त्यांचा माज उतरवायलाही फार वेळ लागणार नाही. हो, पण कशाने होतं असं? सत्ता मिळाल्यानंतर अचानक नाही, ज्यांनी ही एक लक्षात घ्या. ज्या मोदींची देशामध्ये अमर्याद सत्ता आहे, त्या मोदींनी काही उद्योगपतींना खुश करण्यासाठी हम्म. सगळ्या देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नाकावर टिच्चून लोकसभेत आणि विधानसभेत 3 कृषी विधेयकं मंजूर करून घेतलेली होती. हम्म. पण या देशातल्या शेतकऱ्यांनी इतिहास घडवला. 600हून अधिक शेतकऱ्यांचा बलिदान देऊन जे विधेयक लोकसभेत मंजूर झालं, जे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं, ज्याच्यावर राष्ट्रपतींची सही होऊन कायद्यात रूपांतर झाली, तिन्ही कायदे झाले. हम्म. ते कायदे या देशाच्या पंतप्रधानांना मागं घ्यावं लागलं. म्हणजे संसदेपेक्षाही या देशातला शेतकरी वरचढ ठरला, हे लक्षात ठेवा. त्यामुळं कुणी शेतकऱ्यावर माज करू नये, त्यांचा माज उतरवला जाईल. पण हे सातत्यानं घडते ना, एकदा नाही दोनदा नाही, सातत्यानं घडते. हे कुठेतरी थांबणं गरजेचं वाटत नाहीये का तुम्हाला? कारण शेतकऱ्यांना अशा पद्धतीने वेठीस धरणं हे मुळातच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पटणार नाहीये, खपणार नाहीये. थांबलं पाहिजे, परंतु यांनी शेतकऱ्याला गृहीत धरलेला आहे. खर तर लोकसभेला यांना चांगला तडाखा दिला होता शेतकऱ्यांनी. हम्म. परंतु विधानसभेला नेमकं काय झालं, मला तर असा संशय आहे की शेतकऱ्यांनी दिलेली मतं यांनी चोरली आणि आपल्याकडे घेतली. कारण त्याला ज्या उमेदवाराला मत द्यायचं होतं, त्या उमेदवारापर्यंत ते मत पोचलंच नाही. हम्म. आणि म्हणून अशा पद्धतीने कटकरण करून हम्म. सत्तेवर आलेले हे लोक आहेत. पण हम्म. हे फार काळ चालणार नाही. आणि अशा पद्धतीनं वारंवार जर का माणसं चुकायला लागली, तर मग त्याचा रूपांतर उद्रेकात होतं. आता जन आंदोलनं दडपण्यासाठी यांनी जनसुरक्षा कायदा आणला. हम्म. आणि आता सामाजिक चळवळी करणाऱ्या लोकांना हे एकतर शहरी नक्सली किंवा ग्रामीण नक्सली असं ठरवून नक्षलवादी ठरवतील. पण सरकारने एक ध्यानात ठेवावं, आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणजे प्रेशर कुकरचा जो सेफ्टी व्हॉल्व असतो, हम्म. तसं काम करत असतो. समाज मनामध्ये जो असंतोष असतो, जो राग असतो, हम्म. तो या आमच्या चळवळीतून आंदोलनातून व्यक्त होत असतो. आणि त्यामुळं सामाजिक स्थिती चांगली राहते. आणि हे जर का चळवळी यांनी संपवण्याचा प्रयत्न केला कायद्याचा बडगा आणून, तर एक दिवस असं येईल की दंगली घडतील. आणि त्या दंगलीमध्ये सगळ्यात जास्त हानी होईल, बेचिराख होईल. तेव्हा अशा प्रकारचं धाडस करायचा प्रयत्न करू नये. हम्म. केलं तर अं, एक महाभारताचंच उदाहरण देतो. महाभारताचं युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा यादवीतून सारं सारं संपून गेलं. हम्म. आता यांचा नंबर आहे तसा, फार वेळ लागणार नाही. हम्म. मागे लोणीकरांनी सुद्धा असंच वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा माणिकराव कोकाटे म्हणजे ही रांग थांबायचं नाव घेतच नाहीये ना. अहो, किती नावं घ्यायची. ते लोणीकर आहे, ते कोकाटे आहे, त्याच्यानंतर ते आपले संजय शिरसाट आहेत. एकापेक्षा एक नग संजय या गायकवाड मंत्रिमंडळामध्ये आहेत. आहेत. खर तर संजय गायकवाड आहेत, काय एकापेक्षा एक नग भरलेले आहेत त्यांच्याकडं. हम्म. आणि अत्यंत हिडीसपणानं म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जी मी कविता आता वाचून दाखवली, ती कदाचित मला वाटतं की 50 वर्षापूर्वीची असावी. हम्म. पण हम्म. 50 वर्षापूर्वी अण्णाभाऊ
जे वर्णन केलं होतं हम्म. ते तंतोतंत या लोकांना आज लागू पडायला लागले. याच्यापेक्षा आणि काय? राजू शेट्टीजी, आजचे शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत? कारण मी हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे, आपण बघितलेलं आहे मे महिन्यामध्ये बेकार पाऊस झालेला आहे आणि त्यानंतर जून आणि आता जुलै सुद्धा संपत आलेला आहे. अजूनही काही ठिकाणी पाऊस म्हणावा तसा नाहीये. शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा रखडलेल्या आहेत. आत्ताचे शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत? आत्ताचे प्रश्न असे आहेत की शेतकरी आसमानी सुलतानी संकटाने अक्षरशः गांजलेला आहे. खर तर वैश्विक तापमान वाढीमुळे निसर्गाचा चमत्कारिकपणा वाढलेला आहे. हम्म. तर त्याच्या तापमान वाढीला शेतकऱ्याचा काही संबंध नाही, तो जबाबदार नाही. पण शिक्षा मात्र त्यालाच भोगावी लागते, कधी अतिवृष्टीच्या रूपानं, कधी दुष्काळाच्या रूपानं. दुसऱ्या बाजूला त्यामुळे रोगराई वाढायला लागलेली आहे. हम्म. उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे जमिनी वाहून जायला लागलेल्या आहेत. रासायनिक खताच्या प्रचंड किमती वाढणं हे सरकारचं धोरण, म्हणजे सुलतानी धोरण. हम्म. त्याच्यानंतर बियाणे कंपन्यांनी लुटणं हे सुलतानी धोरण, त्याच्यावर सरकारनं नियंत्रण आणलेलं नाही. हम्म. आणि सरकारनं हस्तक्षेप करून शेतीमालाचा बाजारभाव पाडणं हे सुद्धा सुलतानी धोरण आहे. हम्म. म्हणजे सोयाबीनचे भाव पडले का, तर परदेशातून पाम तेल आणि सोयाबीन पेंट मोठ्या प्रमाणात आयात केली आणि त्यामुळं या एकूण वर्षभरामध्ये शेतकऱ्याला हमी भावापेक्षाही 1200 रुपये कमी किमतीमध्ये सोयाबीन विकावा लागला. ही हम्म. रक्कम जर काढली तर जवळपास 7,500 कोटी रुपयाची होते. बाहेरच्या देशातून कापूस आयात करणं, कापसाचे भाव पडले. हम्म. साखरेच्या निर्यातीवर बंदी घालणं, ऊसाचे भाव कमी झाले. हम्म. असं सरकार, कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणं, कांदा उत्पादक अगदी त्याचं वाटोळं झालं. आणि हम्म. कांदा पाण्यात भिजला, त्याला नुकसान भरपाई द्यायची नाही. हम्म. म्हणजे त्याला चार पैसे मिळायला लागले तर एखादं शुभ कार्य करायला जात असताना काळं मांजर आडवं जावं तसं सरकार आडवं येतं. हम्म. आणि ज्यावेळी त्याच्यावर संकट येतं हम्म. त्यावेळी सरकार त्याला वाऱ्यावर सोडतं. या सगळ्या प्रश्नामुळं आज उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकून शेतकरी अक्षरशः कंगाल झालेला आहे. हम्म. गेल्या 10 वर्षामध्ये या देशातल्या मुठभर उद्योगपतींनी 16 लाख कोटी रुपयाची आपली कर्ज राईट अप करून घेतली, म्हणजे माफच करून घेतली. आणि अख्ख्या देशातल्या शेतकऱ्यांचं कर्ज जर 7-12 कोरा करायचं झालं तर हम्म. मला नाही वाटत 1 लाख कोटीपेक्षा जास्त होईल. पण ते करायची मात्र, म्हणजे ज्या व्यवसायावर हम्म. देशातले जवळपास 80 कोटी लोक अवलंबून आहेत, हम्म. त्यांचं कर्ज 1 लाख कोटीच्या वर नाही. पण ते सोडायची तयारी नाही. परंतु मूठभर ज्यांची लाखात सुद्धा संख्या होत नाही हम्म. त्या उद्योगपतींची मात्र 16 लाख कोटी रुपये कर्ज बुडली तरी सुद्धा त्यांना परवा नाही. असं सगळं चाललेलं आहे. म्हणजे आणि मग अशा जाहीरनाम्यात परिस्थितीमध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देऊ. आणि लागलीच ज्यावेळेस सरकार आलं, निवडणुका झाल्या, निकाल लागला, सरकार आलं, 3 महिन्यानंतर अजित पवार म्हणाले की येत्या 30 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरा. एक लक्षात घ्या, महायुतीनं जो जाहीरनामा काढलेला होता 7-12 कोरा करायचा, हम्म. तो तिन्ही पक्षांनी मिळून काढलेला होता, हे त्यांनी विसरू नये. अजितदादा जरी म्हणत असले की मी कुठं बोललो होतो, हम्म. त्यांनी त्यांच्या निवडणुकीच्या काळातली त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पत्रक जी आहेत ते आम्ही आणून दाखवतो. त्याच्यामध्ये 7-12 कोरा 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 लिहिलं होतं, त्यांनी त्यांनी हो. दाखवावं. किंवा एकनाथ शिंदेचा शिवसेना असेल, अजितदादांचा राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, या तिघांनी मिळून शेतकऱ्याचा 7-12 कोरा करणार असं सांगितलेलं होतं. त्यावेळी सरकार यांचंच होतं. अजितदादा अर्थमंत्री होते आणि गेल्या 11 वर्षापासून ते अर्थमंत्री आहेत. ते अभिमानानं सांगतात की 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा त्यांना माहिती आहे, हम्म. होती. मग माहिती असताना तुम्ही शेतकऱ्याचा 7-12 कोरा करतो असं का सांगितलं? त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना का अडवलं नाही त्यांनी 7-12 कोरा करणं आपल्याला अशक्य नाही म्हणून? म्हणजे याचा अर्थ तुमच्या मनामध्ये कपट होतं. हम्म. शेतकऱ्याला फसवायचं, त्याची मतं घ्यायची आणि मागणं त्याला गंडवायचं, असं तुमचं जर धोरण होतं तर अजितदादा त्याची शिक्षा आता तिघांनाही भोगावी लागेल. पण राजू शेट्टी, विरोधक कमी पडतायत असं वाटतंय का? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती जन आंदोलन उभं राहत नाहीये.
जन आंदोलन उभं राहत नाही, काही अंशी हे खरं आहे. विरोधकांच्या मध्ये सुद्धा अ, एकी म्हणावी तशी नाही. हम्म. विरोधक भेदरलेले आहेत, चौकशीला घाबरतायत, ईडी सीडीला घाबरतायत. पण आता शेतकऱ्यांनीच म्हणजे जशी 1977 ला स्थिती झालेली होती, सगळे प्रमुख नेते तुरुंगात असताना जयप्रकाश नारायण नावाचा एकच माणूस या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये ठामपणानं उभा राहिला होता. आणि देशातले विद्यार्थी बाहेर पडले, हम्म. तरुण बाहेर पडले, सामान्य माणूस बाहेर पडला आणि अशक्यप्राय वाटणारी क्रांती जशी 1977 साली करून दाखवली. मला वाटतं की त्याही गोष्टीला आता 50 वर्ष होऊन गेलेले आहेत. पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. ईडीसीडीला घाबरतायत म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? बोलता बोलता बोललात तुम्ही. अ, मी काही बोलतोय ते माहित आहे. कुणाचे साखर कारखाने आहेत, कुणाचे अजून काही आहेत, कुणी ठेके घेतलेले आहेत, कुणी अजून काही केलेलं आहेत. हम्म. कधी ना कधी हे विरोधक सत्तेवर येऊन राहिलेले आहेत. हम्म. आणि त्यामुळं तुम्हाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी बैलगाडी भरून सिंचन घोटाळ्याचा फायली वाजत गाजत नागपुरातनं आणलेल्या होत्या. हम्म. त्या हम्म. फायली कुठे गेल्यात काही कळत नाही. महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याच्या विक्रीमध्ये 10,000 कोटीचा घोटाळा झालाय असा पहिल्यांदा मी आणि अण्णा हजारेने आरोप केला. माझी ती याचिका अजूनही कोर्टात सुनावणीला येत नाही. हम्म. मी हम्म. अजूनही त्या मुद्द्याशी ठाम आहे. भलेही त्यातले बरेचसे लोक आता भाजपमध्ये गेले असले तरी मला काही फरक पडत नाही. ते शेतकऱ्यांचे कारखाने यांनी लुटलेले आहेत आणि ती लूट परत शेतकऱ्याला मिळालीच पाहिजे. परंतु ते लुटीतले काही हिस्सेदार असणारे काही विरोधात आहेत, काही सत्तेत आहेत. आणि मग या सगळ्यांना या सगळ्या फायलीची, या सगळ्या भीती वाटते. त्यामुळे त्यांना काही मर्यादा पडत असाव्यात असं मला वाटतं. राजू शेट्टीजी, तुम्ही मगाशी म्हणालात की जयप्रकाश नारायण 50 वर्षांपूर्वीची तुम्ही घटना सांगितली. आता काय वाटतं, कोण असेल महाराष्ट्राच्या राजकारणाचा जयप्रकाश नारायण? जनतेतूनच कदाचित तयार होईल, मला माहित नाही. परंतु एवढं नक्की सांगतो की तयार होणार जेव्हा जेव्हा असं वाटतं की आपण निरुत्तर झालो, हम्म. आपण आपल्याला नेतृत्व राहिलेलं नाही, त्यावेळी जनतेतूनच कुणीतरी एक तयार होत असतो. आणि असंच कुणीतरी तयार होईल. पण मला खात्री आहे की हे एक दिवस संपणार आहे. तुम्ही 2-3 दिवसांपूर्वी आपण सुद्धा ती बातमी कव्हर केलेली आहे. हनी ट्रॅपची बातमी ऐकली असेल कदाचित, ज्यामध्ये राज्यातले 72 मंत्री आणि शासकीय अधिकारी यांचा सहभाग आहे. इकडे शेतकऱ्यांचा मी प्रश्न. हा, बोला. हा, शेतकऱ्यांचा प्रश्न काय म्हटला तुम्ही? इकडे शेतकरी आशा लावून बसलेले आहेत की सरकार कधीतरी आमच्याकडे बघेल, आणि दुसरीकडे आपले मंत्री आणि शासकीय अधिकारी व्यवस्थाच पूर्ण, अशा पद्धतीने आम्ही त्यामध्ये फार सुंदर वाक्य वापरले होतं की सुंदरांच्या जाळ्यात अडकत चाललेत. हे बघा, गैरमार्गानं पैसा कमावला आणि तो यांच्या लायकीपेक्षा जास्त मिळाला तर मग असले मार्ग सुचतात. मग ते अधिकारी असोत किंवा लोकप्रतिनिधी असोत. आणि त्यामुळंच तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे की या लोकांनी गैरमार्गाने एवढा पैसा कमावलेला आहे. आणि मग त्यामुळे अशा प्रकारचे त्यांना अवदसा आठवते. आणि 100% जर देवेंद्र फडणवीस म्हणत असले किती त्यात हानी नाही आणि काही दुसरं काहीतरी म्हटले ते ट्रॅप. तर हे 100% ट्रॅपही नाही. हम्म. तर हानीही आहे, ट्रॅपही आहे. फक्त एक दिवस यांच्या अंगावरचे, यांच्या चेहऱ्यावरचे बुरखे टराटरा फाटणार आहेत. पण त्याला थोडासा वेळ जावा लागेल. त्याच्याही पुढे जाऊन माझा असा प्रश्न आहे की ज्यावेळेस माझा शेतकरी याच मंत्र्यांना आणि याच अधिकाऱ्यांना भेटायला जातो, त्यावेळी त्याला 17-17 वेळा चक्रा माराव्या लागतात. बरं, त्यावेळेस मग इतक्या सहजासहजी हे मंत्री आणि अधिकारी त्या माझ्या शेतकऱ्याला भेटत नाही. पण हेच मंत्री आणि अधिकारी त्या सुंदरांच्या जाळ्यात मात्र अगदी अलगद अडकतात. अगदी अलगड म्हणजे अडकायला तयारच असतात याच. मी दोष सुंदर्यांना देतच नाही. दोष त्यांच्या जाळ्यात अडकायला तयार असणाऱ्यांना देतो. कारण हा. त्यांना सत्तेचा माज आलेला आहे, पैशाचा माज आलेला आहे. अहो, काय वागणूक देतात ते सामान्य माणसाला मला माहित आहे ना. अदनं मधनं मी मंत्रालयात जातो, यांचे दलाल, यांची लाडकी माणसं, यांच्या जवळची माणसं ही यांना
कसलंही बंधन नसतं. थेट कुठल्याही सुरक्षा चौकशीशिवाय, कुठल्याही पास शिवाय थेट मंत्रालयामध्ये जाताना मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. आणि ते हम्म. सामान्य माणसाला मात्र अनेक चौकशांना बोट जाऊन मग ते अंगठा चिकटवा, मग ते फोटो काढून घ्या आणि मग आज जा. अरे काय सामान्य माणूस काय अतिरेकी आहे काय? खऱ्या अतिरेकी तर मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसलेले आहेत. त्यांच्यापासून महाराष्ट्राला धोका आहे. राजू शेट्टीजी, जाता जाता माझे दोन प्रश्न आहेत. जनसुराज्य विधायक आणि शक्तीपीठ महामार्ग यावरती तुमचं मत काय आहे? आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बर्बाद करणारा हा महामार्ग आहे. अगदी तुलनाच करायची झाली तर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हम्म. पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड हायवे जो नियोजित केलेला आहे, हम्म. त्याचा खर्च त्यांनी 700 किलोमीटरला 50,000 कोटी सांगितलाय. अर्थात तो 8 पदरी रस्ता आहे. हम्म. आणि म्हणजे साधारणपणे 8 पदरी रस्ता 1 किलोमीटरला खर्च 71 कोटी. आणि हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे 802 किलोमीटर लांबीचा आहे आणि 86,300 कोटी त्याचा आता खर्च दाखवलेला आहे. तो हिशेब केला तर 1 किलोमीटरला 6 पदरी रस्ता आहे हा शक्तीपीठ. 107 कोटी. 8 पदरी रस्ता 71 कोटी, 6 पदरी रस्ता 107 कोटी. म्हणजे साधारणपणे 30 ते 35 हजार कोटीमध्ये तयार होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये करायचं चाललंय. हम्म. आणि तो कुठला? तर नागपूर रत्नागिरी हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला बरोबर समांतर तो नुकताच बांधून पूर्ण झालेला आहे. हम्म. त्या मार्गाची परिस्थिती अशी आहे की 60 किलोमीटरला एक टोल आहे. एका टोल मधून दररोज त्यांना 40 लाख रुपये कलेक्शन अपेक्षित आहे. तर तिथे केवळ 8 ते 9 लाख रुपये जमा होतात. म्हणजे क्षमतेच्या केवळ 25% तो रस्ता वापरला जातोय. आणि त्याच्या शेजारी दुसरा रस्ता राज्य सरकार करायला लागलेला आहे. म्हणजे ते 8-9 लाख रुपये दोन रस्त्यामध्ये विभागले जाणार, म्हणजे दोन्ही रस्ते तोट्यामध्ये. हम्म. आणि हे पैसे 86,000 कोटी कुणी भरायचे आहेत? तर या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातल्या भाविकांनी भरायचे आहेत. म्हणजे यांनी रस्ता करून 50,000 कोटी रुपयाचा मलिदा कमवायचा, वाटून घ्यायचा आणि त्याची भरपाई महाराष्ट्रातल्या भोळ्या बाबड्या भाविकांनी प्रवासाच्या निमित्तानं, देवदर्शनाच्या निमित्तानं टोल रूपानं भरायचा. अहो 150 वर्षे टोल बसल एवढं मोठं हे घोटाळा आहे. आणि हम्म. हा शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या अर्थकारणाला तुम्हाला विकास कामच करायचा आहे ना? हम्म. मराठवाड्याचा विकास करायचा आहे ना? मराठवाड्यातील सगळे अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करा. पश्चिम विदर्भातले सगळे अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करा. त्यासाठी एक वाटेल तेवढं कर्ज काढा, आमची ना नाही. मग त्यांचा विकास होईल. कारण हम्म. शाश्वत पाण्याशिवाय शाश्वत शेती होत नाही. आणि रस्ता करून कधी होत? आणि एक्सप्रेस हायवेचा सामान्य माणसाला आणि स्थानिक लोकांना काय फायदा आहे हो? काही हम्म. फायदा होत नाही. फक्त गडचिरोलीमध्ये 2,500 एकर जमिनीवर असणार 1 लाखाहून अधिक वृक्षांची कत्तल करून अदानीनं जी खाण सुरू केलेली आहे, त्या हम्म. खाणीतले मिनरल्स ह्या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून गोव्याला नेऊन वास्को द गामाला त्यांचा जो खाजगी बंदर आहे त्या बंदरातून निर्यात करायचा आहे. म्हणजे हम्म. एका उद्योगपतीसाठी 12 जिल्ह्यातल्या 27,000 एकर जमिनीची जी बर्बादी करून ज्यातली 80% जमीन ही बागायती आहे, हम्म. 55,000 शेतकऱ्यांना देशीदोडीला लावून एका उद्योगपतीला खुश करण्यासाठी आणि काही राजकारण्यांना 50,000 कोटी रुपये वाटून घेण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग आहे. आणि म्हणून त्याला आमचा विरोध आहे, कडाडून विरोध आहे. राहिला प्रश्न जनसुरक्षा हा जो कायदा आहे, तो कायदा म्हणजे आमच्यासारखे जे लोक चळवळी करतात हम्म. यांना रस्त्यातून बाजूला करण्यासाठीच हा कायदा आहे. कारण यांना अदानीला अजून आदिवासींना हुसकावून लावायचा आहे. आदिवासींना जे विशेष अधिकार आहेत त्या अधिकारामुळे त्यांच्यावर कारवाई करायला अडचणी येतात. त्यांना हुसकावून लावायचं आहे जंगलातून. हम्म. आणि त्यामुळं त्यांना नक्षली ठरवण्यासाठी या कायद्याची गरज आहे. धारावी पुनर्विकास झोपडपट्टीचा जो पुनर्विकास करायचा आहे
तो हम्म. करत असताना धारावीतले गोरगरीब लोकांचा अडचण येतो. त्यांना शहरी नक्षलवादी ठरवायचा, अर्बन नक्षलवादी ठरवायचा आहे आणि ह्या सगळ्या चळवळी मोडून काढायच्या आहेत. आणि त्यासाठी हा जनसुरक्षा कायदा आहे, हे लक्षात ठेवा. राजू शेट्टीजी, आता सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना गांभीर्यानं घेतंय नाही घेतंय ते आपल्याला दिसतच आहे. मात्र सरकारकडून तुमच्या शेतकरी नेते म्हणून नेमक्या काय अपेक्षा आहे अगदी थोडक्यात? या सरकारकडून माझ्या फारशा काही अपेक्षा नाही आहेत. हम्म. त्यांनी आता आमच्या भावनेशी खेळ करू नये, आमच्या जखमेवर मीठ चोळू नये, एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि त्यांना खरोखरच जर का पापक्षालन करायचं असेल, पश्चाताप व्यक्त करायचा असेल, तर त्यांनी निवडणुकीमध्ये दिलेली जी काही आश्वासन आहेत, विचारांती दिलेली आहेत असं गृहीत धरून ती पाळावीत, लगेचच्या लगेच पाळावीत, एवढंच माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. मंडळी, यंदाच्या मे महिन्यामध्ये झालेला पाऊस हा जिवंत माणसाच्या हयातीमध्ये पडलेला अभूतपूर्व पाऊस आहे. ज्यानं हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला, उभी पिकं भुईसपाट झाली. ज्यानंतर ज्यानंतर सरकारकडे मदत ज्यावेळेस शेतकऱ्याने मागितली, तर हे सरकार उपकाराची भाषा बोलते, जे आपण सगळ्यांनीच बघितलंय. पण हे कशाच्या जीवावर? सत्तेच्या जीवावर का? जर असं असेल तर या सगळ्यांनीच हे लक्षात ठेवायला हवं. या महाराष्ट्रातला प्रत्येक जण, ज्यात कितीतरी पट मोठ्या संख्येनं माझा शेतकरी वर्ग येतो, तो ज्यावेळी तुम्हाला मतदान करतो तेव्हा तुम्ही त्या खुर्चीवरती बसता. त्यामुळे याचं भान असू द्यात. बाकी सभागृहातला व्हिडिओत ज्या पद्धतीने दिसतंय त्याप्रमाणे जर माझ्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ खंडोबा करून खरंच तुम्ही तिथं रमी खेळत असाल, तर माझा बळीराजा हे कदापि खपवून घेणार नाही. बाकी राजू शेट्टी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपली ही चर्चा इथेच संपतीये. प्रेक्षकांना माझी विनंती राहील, जी चर्चा झाली त्याबद्दल तुमचं मत काय आहे? कृषी मंत्री या पदावरती असलेल्या एका व्यक्तीनं अशा पद्धतीने सभागृहामध्ये मुळातच मोबाईल पाहणं तुम्हाला योग्य वाटतं का? रमी खेळणं हा त्याच्या पुढचा निर्णय आहे. त्याच्यावरती तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. ही चर्चा कशी वाटली तेही कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. राजू शेट्टी, धन्यवाद. ओके, थँक्यू छान थँक्यू. झाली.